1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, मनोमिलन आणि अविट रागिणी यांनी सुरू केलेले आहेत गायनाचे क्लासेस। चला बघूया आता त्यांच्याकडे कोणकोणते विद्यार्थी येत आहेत तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या सुरेल हास्यवीरांना। अविट आजची सकाळ काही औरच बघ। हा सूर्य या धरतीचा नाही, हा वेगळ्या धरतीचा सूर्य आज इथे आलेला आहे असं मला वाटतंय। हो ना हो ना हो ना। हा अविट, आपण त्या 500व्या प्रयोगाचा नाद सोडला आणि आपलं गीत झंकार संगीत विद्यालय स्थापन केलं आणि आपल्या आयुष्यात किती अमूलाग्र बदल झालेत पहा बरं। हो ना हो ना हो ना। म्हणजे बघ ना, 500व्या प्रयोगाची भीती नाही, तो जळूसारखा चिकटलेला लोचन मजनू नाही, त्याचं ते तुतलं संचालन नाही, आवाज चुकणं नाही, काही म्हणजे काही नाही। एवढं मोकळं वाटतंय बघून सांगू तुला। वा 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 वा। आजचा दिवस म्हणजे कुठलं गाणं आहे माहितीये? ज्याला गदिमांनी गीत दिलंय, खळे साहेबांनी संगीत दिलेलं आहे आणि बाबूजींचा आवाज आहे, असं त्रिवेणी संगम ज्या गाण्यात आहे तो आजचा दिवस आहे असं मला वाटतंय। वा 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 मनू, वा मनू। मनू, तुला खरं सांगू का? खरं सांग, खोटं सांग, आज मी आनंदी आहे। मनू, आपल्या या गीतझंकार संगीत विद्यालयात जे शिष्य येतील आणि जे तुझ्याकडून संगीताचं शिक्षण घेतील ना, ते खरंच खूप महान गायक होतील रे। अर्थात संगीतात प्रावीण्य मिळवतील। तू खिडकी विरकी वाग चल। कोण आहात कोण तुम्ही? काय चाललंय काय? समोरच्या खिडकी हिरवल आहे रे। कोण तुम्ही? काय चाललंय काय हे? काय कोण? तो तिरमीर, मी चकमाक। अरे कोण्या वगैरे विचारू नको रे, तू खिडक्या बंद कर। गोळ्या बिल्या आल्या ना कुठे कुठे घुसतील करणार नाही तुला। गोळ्या काय येतील इथे? इथे संगीताचा क्लास चालतो, इथे तसलं काही अवैध होत नाही इथे। कळाल ऑल क्लिअर? ऑल क्लिअर आत्या, ऑल क्लिअर। काय सर, कसं आहे? तुम्ही कोण आहात? अरे हवं मला नाही ओळखला। अरे मी खांद्या झंप्या बोलत तात्या टपाटप नागाटने किंग तुपाई बादशाह। हे सगळं कळलं, पण काहीतरी नाव असेल ना, नचिकेत, सुधांशू, कपिल वगैरे असं काही। अरे हा शिव्या का देतोय? अरे यारे नाव सांगितलं मी। अरे खांद्या झंप्या तात्या टपाटप। मी काय बोलतो ते गीत भंगार म्युझिक क्लासेस इथेच आहे। अहो गीत भंगार नाही, गीत झंकार संगीत विद्यालय आहे। हा हा, तसं तर आपण तसं बोलूया, आपल्याला काय नाही तसं नाही। तुम्ही काही म्हणा ना, गीत भंगार म्हणा, गीत गटार म्हणा, काही म्हणा। मी तुझ्याकडे गान शिकायला आलोय। काय शिकायला? मला गान शिकवा। काय बोलताय? नाही, शिकवायला काही हरकत नाही आहे, पण तुम्ही गानला जर गाणं म्हणालात तर उत्तम होईल। मग मी तेच बोलतोय ना, गान नाही, गाणं गाणं। अच्छा असं आहे काय ते? अच्छा सॉरी गान असणं नसणं गाणं गाणं हा शब्द म्हणण्यापासून सुरुवात आहे अविट। हो ना हो ना हो ना। देव आपलीच का बरं परीक्षा घेतो मला ना खरंच कळत नाही अविट। ऐका ना,
आम्हाला कळलं तुमचं, पण काही थोडक्यात ओळख वगैरे जर भाई तू येरा बिरा आहे काय काढू काय गुप्ती काढू नको नको भाई तू भाई तात्याची ओळख अशी थोडक्यात होणार आहे काय भाई तात्याच्या नावावर मर्डर 17 हाफ मर्डर 34 किडनॅपिंग 51 80 67 चोरा माऱ्या 85 एंजल यांनी 17च्या पाढ्यात गुन्हे केले ते एक बरं झालं. त्यासाठी यांना तीव्र मचा सलाम. संगीत विश्वात वाजला असता हा. नाही रे मनू कसे बघताय बघते नको ना. भाई म्हणजे तुम्ही असं कोणालाही टपकावता का? कोणाला पण मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. फक्त गुरुदक्षिणा म्हणून माझ्यासाठी एका माणसाला टपकवाल काय? असं बोलू म्हणजे म्हणजे एकदम असं टपकवू नका, पण असा एक दम द्या. असं वा, असं जोरात वा करा. जसं करा की आई तू फक्त सांग, मला नाव सांग. आपला गुरुदक्षिणा आधीच पोचली समज. बोल नाव बोल. लोचन मजनू. नमस्कार. अरे नमस्कार. काय म्हणताय? माझी आठवण काढलीत, मी आलो. काय म्हणताय? बाय देव आहे. काय म्हणताय? ओळखलं नाही मी? सगळा तुमचा लाडका लोचन मधनू म्हणजे सततदार. सांग त्याला. सत्यशील सरपोतदार. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार. नमस्कार. कसे आहात? किती दिवसांनी? कसा येतोस तू? काय करणार? बाबा भाई ह्यालाच मारायचाय, ह्यालाच मारायचाय. आई उचल 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 सोड 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 त्याला सोड. भाई तुम्ही मला फक्त सांगायचा बुलजी अरे, काढू काय विचारतो काय कार कांदा बाहेर काढायचा अरे थांबा, त्याला नाही माहिती. सोडा ना. ए हिरो, हात माझा पहिला गुरु आहे. हे वेडा आहेस का तू? हेच लोचन सर माझे पहिले गुरु. लोचन सरच बोलले, भाई तुला जर गाण शिकायचं असेल तर मुंबईत दोघांचीच लायकी आहे. एक तर मजन मुन लोमन तोडे आणि दुसरा अट्टीपट्टी कानी. असलं काही हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. नावांच्या बाबतीत कधीही चुकायचं नाही. सॉरी माझ्या आयुष्यात एकदा तरी चुकलंय नावांच्या बाबतीत. कधीच चुकलेलं नाहीये. मला माफ कर. मला नाही. काय रे आता काय कर इथे आला रे मनू. अरे हा आला म्हणजे आता हाच करणार, आपल्याला काही करायला देणार काय आहे? नाही बाबा, माझ्याकडे वेळ नाहीये. मला कोणीतरी सांगितलं की ड्रॅग होतंय म्हणून मी उचलायला आलो. हरकत नाही. आयुष्य ड्रॅग होत आहे. होय होय शांत. ड्रॅग होत आहे. अरे बाबा नो, जरा शांत व्हा. मला इथे कार्यक्रम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मग कशाला आलाय? तुम्ही काय 500 प्रयोग बंद केलेला आहे. अजून 3 मेंबर आहेत, त्यांचे 499 प्रयोग झालेले आहेत. मला तिकडे पळायचंय बाबा. उगाच येतो हा मला ना. आता चिडू नको, म्हणजे मला आता शिकवायचाही कंटाळा आलेला आहे. मला खरंच का सांगतो मी तुला. तर मॅडम करूया. हा करूया. हरकत नाहीये. आपण शिकायला सुरुवात करूया. गाणं चालेल. तुम्ही गाणं शिकताय का बरं? असं का ही कल्पना? भाई तू एकदम कलेजाला हात टाकला यार. माझी रेशम, आपली बायको आहे ना रेशम. आपली बायको? मनू नाही माझी बायको रेशम सोडून गेली यार. बोलते तू रोमॅन्टिकच नाही आहे, गाण बाण काय बोलत नाही. मग हे बोले भाई तू जा गाण शिक, आपण रोमॅन्टिक गाणं करून भाभीला परत बोलूया म्हणून आलोय मी. मनू काय झालं? अय्या अविठी, काय संगीताची ताकद आहे. गुंडांनाही संगीत वापरावं असं वाटतंय आपल्या प्रेमाला मिळवायला. बस बस, हे खरं पुण्य आहे अविठ. मी शिकवणार मी आनंदाने शिकवणार. हो, हे फक्त जरा भाई एवढा कर याला. तर आपण सुरुवातीपासून सुरू करूया. आधी आपण सा लावूया. म्हणाला सा कोणाला लाव म्हणजे ये बाबा सा असं नाही, असं कोणाला लावता येत नाही. सा हा सूर आहे, सप्त सूर आहेत. माहिती आहे का तुम्हाला? चला तुम्ही कायच सांगितलं. तुम्हाला माहिती आहे सूरबीर? मला 2च सूर माहिती आहेत, कसूर आणि ससूर. भाई तो आहे तो अक्का मसूर. ये आणि तो अत्तरवाला आहे तो नासूर. भाई ते नासिर भाई. येणार
का नासूर बोलत आहे? नाजीर आहे तर नाजीर. ऐका 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 ते 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 जाऊ द्या. ऐका ना हे हे कसूर बिसूर सोडा. सूर म्हणजे काय? सूर सप्तसूर असतात गाण्यात. सारे गम पधनी हे 7 सूर. ह्या 7 सुरांमध्ये सगळी गाणी बसतात. ए अरे मग ते कशात बसतं रे? हाय हुकू हाय हुकू हाय हाय याच्यात हो नाही हाय. बरोबर. आणि मग ते आपलं भांपाम पाम भांपाम भांपाम पाम पाम भांपाम पाम भांपाम भाम याच्यात भ पण नाही. भ तुमच्या विनोदात आहे. मनो त्यात ल आहे, झ आहे, मनो न्य पण आहे. आई माझ्याकडे हे पण आहे. मनो सांगत होते तू. नाही तसं नाही आहे. हे सूर म्हणजे सारे गम ह्या शब्दांपासून सुरू होणारी गाणी नाहीये. सारे गम ही सरगम आहे, सुरावट आहे, चाल असते. कळलं का? सारे गम ह्याचे अर्थ आहेत, नावं आहेत त्या सुरांना. सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गंधार, म म्हणजे मी मंदार, ग म्हणजे गंधार, म म्हणजे मंदार. नाही असं काहीच. म म्हणजे मंदार धंदार काहीही नाहीये. आईचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ना हो ना हो ना हो ना. नको करूस हे. बाई पण मला हे आवडलं. या ताई करतात ना. हो ना. एकदा करा ना. हो ना हो ना हो ना. अजून एकदा करा ना. अजून एकदा. हो ना हो ना हो ना. नाही रे नाही. एकदा एकदा एकदा. अहो बास आता अजून एकदा केलं ना तर ह्या स्किट मधले माझे डायलॉग संपतील. पण हे आपल्याला आवडलं. हे भाई आता काय करूया माहितीये? मी बोलतो तुम्ही असं करायचा. असं सेम करायचा. खांड्याबाई म्हणजे एकदम डेंजर. हो ना हो ना हो ना. खांड्याबाई म्हणजे एकदम रामच. हो ना हो ना हो ना हो ना. खांड्याबाई शिकणार गान. हो ना हो ना. थांबा रे. थांबा ना. कशाला? अरे पण का पकडायचंय तुम्हाला? तिचं आहे ना पेटंट आता त्याच्यावर. तिचं आहे ना. हो ना हो ना. मग तिच्याकडे राहू द्या. तुमचं आहे ना ते कधी पॉम पॉम आहे ना. मग ठेवा ना. तुम्ही पण शोधता ना काहीतरी कवायचं असं करताय ना. मग त्याच्यावर ठाम राहा ना. दुसऱ्यांचं कशाला घेताय? सेम तुम्ही माझा मित्र ओंकार आहो त्यासारखे करता. आपल्या इथं आहे. असंच करतो ते. आमच्या गँग मध्ये आहे. भाऊ मी तुम्हाला गाणं शिकवीन. ही बंदूक शिकवाल का मला? ह्याच्या डोक्यात घालतो मी. नाही नाही नाही. हे बघा आपलं गाणं शिकणं सोडून सगळं सुरू आहे. नाही तेच बोलतोय. तुम्हाला हवी आहे की नाही रेशम? हवी आहे की नाही? रडू नका आता. हे कुठले असे पटकनवाले अश्रू कुठले आहेत हे मला कळत नाहीये तुमचे. हा असं करू नका. हवं आहे की नाही रेशम? हो की नाही? मग आपण तिच्यासाठी गाणं गाणं का? कुठलं बरं आपण? बाई असं ना मला लय आवडतात. कुठलं असं कुठलं गाणं तुमच्या मनात आहे की बाबा आपण हे मी रेशमसाठी गाईन? बाई ते हे शिकव. अरे आता लय गाजतंय यार. तो पिक्चर नाही का आलेला फुलचंद? अरे भाई फुलचंद मधलं ते गाणं नाही का चिल्लम? अरे गाऊन दोन ओळी असं आहे ना ते. चिल्लम मारतय कोण हे, झिंगतय कोण हे. दम मारून मारून झिंगले, दम मारून मारून पडले. नाही असं. अहो चंचल आहे ते. चंचल. अहो चंचल ही 3 अक्षरं लिहिण्यासाठी तो गीतकार FD मोडून अंदमानला गेला. FD मोडून अंदमानला जायची काय मला सांगितलं नाही? मला न सांगता अंदमानला जातो म्हणजे काय झालं? अवीट FD मोडली त्याने. तू का चिडतेस? तुला का बरं सांगावं त्यांनी मला कळत नाही. अय्या मी तो कोण नाही तुझा. गेला असेल तो अंदमानला. काय चांगलं गाणं निवडलंय तुम्ही चंचल. आणि मुळात चांगलं ह्याच्यासाठी आहे की आपल्याकडे राईट्स पण आहेत. काय दिवस आले आहेत बघ अवीट. हे संगीताच्या आड सारे गम येईल असं वाटलं नव्हतं कधी. आणि मनो आणि पधनिसाकडे डोंबल्याचे राईट्स नाही. असलेच राईट्स नाहीये त्यांच्याकडे. आपला 500वा कार्यक्रम खरं तर त्यांच्यामुळेच आपला असू दे असू दे असू दे.
बाई जाऊ दे. पण नाही, चांगलं गाणं निवडलेलं आहे. चंचल अतिशय सुंदर गाणं. अनवट आहे, थोडं कठीण आहे. म्हणजे जेवढं ते ऐकायला सोपं वाटतं तेवढं गायला कठीण नाही आहे. अरे कठीण म्हणजे लावल्यावर अर्धा वेळ गोलगोलच फिरत होतं माहितीये का? राहू द्या. आपण चंचलनी सुरुवात करूया. अवीट एक त्यांना गाऊन बरं दाखव. मी आधी गाऊन दाखवते हळूहळू त्यांचं. आणि मग माझ्या मागून तुम्ही म्हणा, असं आपण शिकूया. हा. आपण आता एक एक ओळ घेऊ. आई एवढा एकत्र नाही होणार हा? नाही 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 आता मी एक एक शब्द छोटा छोटा गाऊया. हा, छोटा गाऊया ना. हा चला. एक एक शब्द सांगते, माझ्या मागून म्हणा. हा एक एक गाऊया. एक ओळ घे ना. एक ओळ घे. चंचल एकदा चंचल चल 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 चल. नाही असं नाही, असं म्हणते का मी? चंचल. हा माझा हे चुकताय तो. मी असं चल चल चल. नाही असं हात न, माझे सूर बघा, शब्द बघा. चंचल चल 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 चल. नाही हो, नाहीये. चंचल असं आहे. नाही भाई, ते कसं आहे मी सांगतो भाई, एकदा नीट आहे. लंच 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 नाहीये ते. चिडू लंच 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 नाही भाई. ते काय माहितीये काय? गजमल. गजमल कोण? गजमल चिडू नको. कशासाठी असेल गजमल? कळलं ते हे तचमी मागे टचबी चंचल. समीर चौगुलेवर जॅकलिन फर्नांडिस वर कसा येतो मला कळत नाही तो. टचबी घालायची गोष्ट इथे बांधून आलात तुम्ही, एकतर मला कळत नाहीये कशासाठी ते. चिडू नकोस भाई तू नको चिडू ना, बस ना यार. नाही चिडत नाहीये अहो, पण मी तुमचा गुरु आहे की नाही. गाण्याची अशी अवहेलना मी नाही सहन करू शकत. ते सांगणार नाही यार भाई. चंचल ऐका एकदम डेंजर वाला वाटतंय. हा नीट ऐका. चंचल जे आहे ते तुम्हाला गाता येतं का? मुळात तुम्ही गाणं कुठलं गाता का? हा बघ याला सांगा, मी नाही सांगणार. तू याला बी नाही काय भाई मग ते भावगीत गातात. बघ मी गायतो बाबा. मोठ्या मोठ्या मैफिली भाईने उठवल्यात भाई भावगीत. ऐका अवघी. आता हा बोलला ना, ते फेमस आहे गाणं माझं. मी काही गायलंय त्याला वेळा. टचमी हे तुम्हाला भावगीत वाटतं? मी सगळीकडे गायलोय. मी दर वेळेला आपण गावतो. नाही त्यात भाव आहेत, पण ते जरा ऐका चला. डेंजर डेंजर. भाई तुम्ही संदेशे आते है आणि टचमी असं करा. पण भाई आपण गातो पोरं म्हणजे खुश होतात पोरा. मला अंदाज येत नाही आहे की ताल आधी शिकवू का सूर आधी शिकवू. बर आपण वेगळंच गाणं घेऊया कुठलं तरी. हे मी सांगू काय? मी सांगू कुठलं? नीट सांगणार असेल तर सांग. मी तर सांगतो. ते ह्याच्यातलं गाणं घ्या ना, फुलचंद मधलं घ्या. फुलचंद नाहीये त्या चित्रपटाचं नाव, गुलकंद असं नाव आहे. जाऊ दे ना भाई. तुम्ही ते गाणं घ्या ना. चल जाऊ बेदवर. नाहीये ते. बेडवर नाहीये ते. बेडवर असं परत कधी कोणाला बेडवर तू तर बोलूच नकोस. का? ती मुलगी स्वतःच्या बेडवर जाणार नाही तू बोलावलास तर. मूर्ख माणसा. भाई मग काय बेडवर नाही आहे. चल जाऊ डेटवर. अरे याडा डेटवर भाई. पण हे एकदम करेक्ट जातं गाणं. रेशमला परत बनवायला एकदम करेक्ट जात आहे. मी ना तिच्या खिडकी खाली जाईन आणि बोलेन तिला चल जाऊ डेटवर. एकतर हे करा किंवा हे करा. नको ते शिकवा. बाई काय गाणं सांगितलं पण ते घेऊया. ते हो लांबूनच शिकवतो. नाही ते आहे ते गाणं त्यांच्या व्यक्तिमत्वाला पण आहे आणि ते जर असं वाला गाणं आहे नाही का. म्हणजे हे पण आहे आणि एक मृदू पण आहे असं पण. हो ना. आता बघा म्हणजे नीट घ्या. सा बरोबर तरी मध्ये आहे कुठेतरी आहे. देते मी. मकट टाका. नाही भाई माझा मोर हात आला. चुकला माझा. वर बाहेर टाकत होतो चुकून हात आला बाहेर. मोराचं सोडून द्या. मोराला कुठे पण नाचू द्या. एकदा दाखवा मला माहिती. ऐका. भाई चायनीज गाणं सुरू करताय असं वाटतं.
मकर टाक भाई मोराचा लागू नाग सोडून द्या. नाग करा, मोर करा, वाघ करा, काही म्हणणं नाही आहे. हो, चिडत नाहीये, मला कल्पना आहे त्यांच्याकडे. आई तू जवळ आहे गाण्याच्या पण. नाही ना मी शब्दांकडे लक्ष द्या, शब्दांकडे लक्ष द्या. टकमक म्हणतोय की नाही मी? टकमक मकर टाक टकमक मकर टाक टकमक पटापटा टकमक खटाखट. अरे खटाखट कसं असेल आई? मी जर टकमक बोलतो आहे तर खटखट असं कसं ऐकू शकता तुम्ही? आई तू मला सांगा बरं. मला असं मला चिडायला लावू नका. ढाकूमाकूम घेते. एक रे ढाकूमाकूम कसं येणार? ढाकूमाकूम पाहुनी तुझ्याकडे डोळ्यात. एक तर तुम्ही शर्ट घाला. तुम्ही का आणले शर्ट? तर बनियनवरच राहायचं होतं तर. भाई भाई विद्यालयात हे असे बनियन घालून बसले, ते टॅटू काढून आहेत कसले तरी. शांत हो. आई, एक बोलू काय? नको बोलूस. कीर्ती सट्टा सट्टा सटा नाहीये भाई. एक ही शब्द करूया एक शब्द. एकेका शब्दाचा सूर बरं भाई का मला हे होत आहे यार. हा ठीक. टकमक टांगा नाही. असू दे जवळ आलेत असू दे. क मला का नाही येत आहे? काय भाई ऐक ऐक तू आता गोळ्या संपल्याशिवाय थांबणार नाही. इथून पळ या भाई पळ. मला दुसरी बात बघूया हास्यरसिक तुम्हाला कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. अफलातून बहारदार, फारच मजा आली. एकतर अविट रागिणी आणि मनोमिलनला दुसऱ्या कुठल्या तरी लोकेशनला बघणं एक सरप्राईज होतं. त्यात फुलचंद पानामध्ये किमाम जेवढा असतो तेवढाच समीर चौगुले येऊन गेला, त्यामुळे त्याची एक वेगळी लज्जत होती. आणि तुम्ही बहार आणलीत तिघांनी. पशा क्या बात आहे. मंदार आणि प्रथमेश तुमची पण साथ अप्रतिम. राऊत बारीक जे गायलास ते पण फार गोड गायलास. आणि चेतना तू पण फार गोड गायलीस. थोडक्यात एक सांगीतिक विनोद असा एक म्हणजे सगळ्याचं मिश्रण होतं या स्किटमध्ये. फारच मजा आली. एनर्जी होती. तुफान तुफान गिव्ह अँड टेक होतं. बहारदार, मजा आली. अशक्य परफॉर्मन्स होता. चेतू त्रागा तुझा त्रागा असं वाटलं की थोडीशी तू आतून मोकळी पण झाली. जेन्युइनली इतका सुंदर त्रागा, म्हणजे फारच छान. मला तुझ्या रिॲक्शन्स खूप आवडल्या. फार मस्त केलंस जे काय केलंस. राऊत मस्त गायलास, सुंदर. गॉड ब्लेस यू. भावा हीच एनर्जी, हाच स्पेस, हाच मोमेंटम तुझा मेंटेन व्हावा म्हणून मला तुला भेटायला यायचंय. अजून एका माणसासाठी आपण आज टाळ्या वाजवायला पाहिजे, तो म्हणजे मंदार चोळकर. आपलं कसं होतं की आपण या मंचाचा भाग आहोत, त्यामुळे आपण एकमेकांची किती खेचली, किती एकमेकांना टॉन्ट केले तरी आपण ते स्पोर्टिंगली घेतो आणि मजा घेतो त्याची. पण मंदार इथे प्रत्यक्ष सहभागी नाही आहे तरी आपण बऱ्याच वेळा त्याच्यावर कमेंट्स करतो, त्याला टॉन्टिंग करतो, पण तो तितक्या स्पोर्टिंगली ते घेतो. याच्यासाठी त्याच्याकरता पण टाळ्या वाजल्या. मंदार. Yes, yes, yes.